खूप दिवसाने सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण काही मागच्या दिवसापासून एक श्रृंखला चालू केली भगवद्गीतेचा 9वा अध्याय श्लोक नंबर 26 पत्रम पुष्पम फलम तोयम. मागच्या 2 सेशनमध्ये आपण पाहिलं, पत्र पाहिलं, पुष्प पाहिलं. आजच्या सेशनमध्ये आपण फलम पाहणार आहे. श्रीपाद मध्वाचार्य त्यांच्या टीकेमध्ये आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप काही सुंदर गोष्टी सांगतात. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनाची परिपूर्णता गाठणे होय. जीवनाची काय परिपूर्ण म्हणजे कृष्ण भावनेचा विकास करणे. श्रीकृष्णाची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हे एकच साधन असल्याने दर्शनासाठी या श्लोकात पत्रम पुष्पम फलम त्वम ही भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणत्याही साधनेने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तत्पर होत नाही. भक्ती कधी हेतू प्रेरित नसते. भक्ती शाश्वत आणि परम सत्याच्या सेवपितार्थ प्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे भगवंत शिलप्रभात तात्पर्यात लिहितात की भक्ती ही काही स्वार्थावर आधारित नसते, तर ती कशी असते, भगवंतांना प्रसन्न कसं केलं पाहिजे त्या संदर्भात भक्ती केली पाहिजे. जर आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ असेल तर ती भक्ती नाही, तर केवळ आपण भगवंताला आपण उपयोगात आणतो. तर भक्ती म्हणजे काय, भगवंताला आपल्या सेवेत नाही लावायचं, तर भक्ती म्हणजे आपण भगवंताची कशी सेवा केली पाहिजे याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलं. आणि भगवत प्राप्ती भक्तीविना होऊ शकत नाही. बाकीचे साधन तुम्ही म्हणतात मी हे करेल ते करेन, योग करेन, ज्ञान करेन, कर्मयोग करेल, संन्यास कर्मयोग घेईल किंवा आणखीन दान धर्म करेन, तपस्या करेल, तीर्थयात्रा करेल, नाही. ते पुण्याला किंवा सुकृतीला पूरक आहेत, भगवत प्राप्तीला नाही आहे. म्हणून जर भगवत प्राप्ती करायचीच असेल प्रत्येकाला तर भक्तीविना दुसरा पर्याय नाही. म्हणून आपल्याला संतांची वाणी किंवा ग्रंथकारांची आपल्याला समजून घेणं आहे की भगवंताला प्राप्त करायला अतिशय साधं सोपं दिले भगवंतानं, बाकी काही अवघड गोष्ट दिली. काय दिलेले, फलम, केवळ तुम्ही फळ अर्पण करा. श्रीपाद मध्वाचार्य याच्यावर तात्पर्य देतात की फळ कोणतं अर्पण करायचं ते रागानुका भक्तीच्या वरच्या स्तरावर सांगतात. आणि आचार्य शिलप्रभात तात्पर्यामध्ये ह्या दोन्हीचं जर पाहिलं तर प्रभात बेसिक साधना भक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं मार्ग ते म्हणतात की एक साधारण फळ जरी तुम्ही अर्पण केलं तरी भगवत प्राप्ती होतात. पण मध्वाचार्य पाद याच्यावरती एकदम उच्च सिद्धांत सांगतात. ते म्हणतात की आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतोय, त्या घाम गाळताना त्या कष्टाचं फळ भगवंताला जेव्हा तुम्ही अर्पण करतात ते तेव्हा भगवंत स्वीकार करतात. म्हणून आता कष्टाचं फळ कसं बुवा, उद्या सगळं पैसे जमा करायचे मंदिरात आणून द्यायचे का, नाही. तर परिवारामध्ये बायको, नवरा, मुलं, आईवडील, बहीण भावंड, सासू सासरे, हा जो कोणी परिवार आहे हा भगवंताचा भक्त आहे. आणि त्यांची सेवा करून आमच्या जीवनाचा केंद्र परिवार कोण व्यक्ती नसून कोण आहेत, भगवान पांडुरंग आणि कृष्ण आहेत. जेव्हा अशा भावनेनं आपण भगवत भक्ती करतो तेव्हा त्याला ती कष्टाचं फळ आहे. म्हणून इथे आता तेवढा लेवल तर आपण नाही करू शकत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये आणि भगवंताला काय अपेक्षा हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला एकदम साध्या गोष्टी मागतात, फलम. आणि फळ देऊन भगवत प्राप्ती केलेली असे कितीतरी उदाहरणं आपल्या ग्रंथामध्ये पाहायला भेटतं. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जे असेल ते शबरीचं आहे. ती शबरी जेव्हा ती 12 वर्षाची होते तेव्हा तिच्या लग्न ठरलं होतं. आणि लग्न ठरल्यानंतर तिचे जे वडील होते शबर राजा, त्याने तिच्या लग्नासाठी मोठमोठे पशु आणून बांधून ठेवले होते. दावणीला पशु आणले, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. एक दिवस तिने आपल्या वडिलाला विचारलं की बाबा हे तुम्ही सगळे जे पशु आणलेले ते कशाला आहे. ते म्हण, बाळा तुझं लग्न आहे ना, त्या लग्नामध्ये सगळ्याला मेजवानी देण्यासाठी हे पशु आणलेले आहेत. आणि जेव्हा शबरी ऐकती तर तिला अतिशय दुःख झालं की माझ्या लग्नासाठी की हे, कारण ती सात्विक वृत्तीची होती. आणि विचार करू लागली की माझ्या लग्नामध्ये एवढ्या पशूंची हत्या होत असेल तर मला हे लग्नच नको आहे. म्हणून ती काय करते, नेम्या रात्री त्या महलातून त्या घरातून पळून जाते आणि जंगलामध्ये भटकत राहते. आणि भटकता भटकता बऱ्याच आश्रममध्ये जायचे. लोक परिचय विचारायचे, भाऊ कुठली आहे, तुझ्या वडिलाचं नाव काय. तर लोक सांगायचे की शबरी सांगायचे की माझे वडील शबर राजा आहे.
तर बरेच ऋषीमुनी तिथले लोक शबर राजाच्या भीतीपोटी तिला आश्रय कोण देत नव्हतं, म्हणून ती पंपा सरोवरमध्ये आली आणि आल्यानंतर तिथं मातंग ऋषीचा आश्रम होता. आणि मातंग ऋषीनं गेल्यानंतर बाकीचे ऋषीमुनी स्त्री असल्यामुळं कोणी बोलत नव्हतं किंवा तिला दुर्लक्ष करीत होते, पाहत पण नव्हते. पण मातंग ऋषीने पाहिलं की निस्वार्थपणे तुच्छ सेवा करते आणि हळूहळू हिचं ते त्रिकाळदर्शी असल्यामुळं भविष्यात पाहिलं की कोणी साधारण नाही आहे, तर काय ही भगवंताची अनन्य भक्त आहे. ह्या भावनेतून मातंग ऋषीनं काय केलं, शबरीला आपल्या आश्रममध्ये ठेवून घेतलं. आणि त्यावेळेस आश्रममध्ये ठेवून घेतल्यानंतर शबरी काय करायची, रोज मातंग ऋषींचा सडा सारवण करायची, झाडू करायची, त्यांसाठी समिधा आणून द्यायची, फुलं आणून द्यायची आणि जे काही त्यांना मदत करायची गुरुला ते सेवा करीत राहायचे. असं करता करता जेव्हा मातंग ऋषी खूप वार्धक्यामध्ये झाले आणि आता त्यांना भगवत धामात जाण्याची वेळ झाली, त्यावेळेस ते शबरी म्हटले की बाळा तू इथंच थांब आश्रममध्ये. ते म्हटली की शबरी म्हटले नाही की गुरुदेव आता तुम्ही गेल्यानंतर मी इथं थांबून करू काय, मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. ते म्हटले नाही तू नको येऊ, काही दिवसाने इथं भगवान रामचंद्र येतील आणि भ्राता लक्ष्मण येतील, जे तुला साक्षात दर्शन द्यायला येतील. त्यामुळं तू आश्रम सोडू नको, तू इथं सेवा करीत राहा आणि त्यांची वाट बघत राहा. असा आदेश दिल्यानंतर काही त्याच्या दिवसानंतर मातंग ऋषीने हे शरीर सोडलं आणि भगवत धामात निघून गेली. निघून गेल्यानंतर शबरी रोज सकाळी उठायची, तिचे नित्यकर्मामध्ये कोणताही फरक पडला नाही. गुरु असो नसो, एकदा गुरुनं सांगितलं किती तिच्या वाणीवर, गुरुच्या वाणीवर श्रद्धा असते की बघा की येतेन गुरु येतेन, आपलं भगवंत येतेन आणि तुला दर्शन देतेन, तू वाट बघत राहा. आणि शबरी रोज उठायची, झाडू मारायची, सडा सारवण करायची, वनांमध्ये जे सीझन असेल ते फळं फुलं समिधा आणून ठेवायची आणि आतुरतेनं वाट बघायची की भगवंत आता तरी येतील. आणि म्हणून ती दरवाज्यातून त्या आश्रममध्ये बघता बघता सगळे जे दरवाजे ना वाट बघत बसायचे. असं करता करता 88 वर्षे तिचे गेले. ती डिस्करेज झाली नाही, डिप्रेशन नाही गेले की बुवा आता माझ्या गुरुचे काही सांगून गेले, पण तिचं जर्जर अवस्था झाली. तेवढाच उत्साह, 3 गोष्टी होत्या तिच्यामध्ये, उत्साह, निश्चय आणि धैर्य होतं. उत्साह काय होता की रोज सडा सारवण करायची, भगवंत येणार आहेत ना, फुलं आणायची, फळं आणायची. निश्चय भगवंत माझ्या गुरुनं सांगितलं ना येतील, आणि धैर्य ठेवलं, आज न उद्या भगवंत मला दर्शन देतील. हे 3 गोष्टी गुरुच्या वाणीवर श्रद्धा ठेवून तिनं काय केलं, वाट पाहिली. आणि असं करता करता 88 वर्ष निघून गेले. म्हणजे आपल्याला शिक्षा काय की भगवत भक्तीमध्ये 3 गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. जर त्याचं श्रवण पक्क असेल, गुरुच्या वाणीवर तेवढी श्रद्धा असेल, तर 3 गोष्टी, उत्साह की मला कोणी करू न करू, मला एकट्याला ती भक्ती करायची. निश्चय काय हो, आपण बघा आपल्या जॉबच्या ठिकाणी निश्चय करून पावसाळा असो उन्हाळा असो जातो का नाही, आणि धैर्य काय ठेवतो, महिन्याच्या नंतर पगार भेटन बरं, उत्साहानं जा. आता उत्साह असेल का नसेल माहीत नाही, नसेल तरी जावं लागतं तिथं, बळजबरी, पोटात पाण्याचा खेळ आहे. पण भक्तीमध्ये तुम्हाला त्याचा शेवटचा दिवस खूप गोड होणार आहे की भगवंत एक न एक दिवस धैर्य जर ठेवलं, आणि निश्चय कशामध्ये ठेवायचा, साधनेमध्ये ठेवायचा, आणि उत्साह कशाला, सत्संग कार्यक्रमामध्ये, अध्यात्माच्या कार्यामध्ये आपण उत्साह. जेव्हा आपण हे 3 गोष्टी ठेवतो, तर जसं शबरीला भगवंत दर्शन द्यायला येतील तसं आपल्याला पण देतील. म्हणून अशा वेळेस जेव्हा 88 वर्ष झाल्यानंतर जेव्हा एक दिवस तिचे डोळे पापणेसुद्धा उचलत नव्हतं, ते पापणे उचलून बघायचे, ते त्यावेळेस 2 पुरुष तिच्यासमोर प्रगट झाले. रस्त्याने येतात पाहिलं, आणि पाहिल्यानंतर जसं पाहते ते त्याच्या नेत्रातून डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहत राहिले. तिला दिसत नव्हतं, कारण की माझ्या गुरुनं सांगितलं भगवंत मला दर्शन द्यायला आले. म्हणजे इथे शिक्षा काय, जर आपण उत्साह निश्चय धैर्य ठेवलं तर भगवंत स्वतः तुमच्याकडे येतात. तुम्हाला दुसरी भगवंताकडे जाण्याची गरज नाही. तर तुमची भक्ती जर चांगली असेल तर भगवंत तुम्हाला दर्शन द्यायला येतात. आपण म्हणून भगवंताकडे 2 प्रकारचे भक्त असतात. जसं एकदा हनुमानजी भगवान रामचंद्र डायरी शोधत होती, आणि डायरीमध्ये मोठी रजिस्टर्ड होतं, एकेकडे बघत होते भक्तांचे नावं बघत होते भगवंत. हनुमानजीला वाटायचं 1 पान उठलं माझं नाव नाही, 2 पान उलटले माझं नाव नाही, 10 पान गेले माझं नाव नाही, 50 पानं गेले माझं नाव नाही.
100 पानं संपले तरी माझं नाव नाही. शेवटी हनुमानजी बघितले आणि हनुमानजीला की भगवंताच्या रजिस्टरमध्ये माझं नावच नाही. आणि केल्यानंतर त्यावेळेस हनुमानजीला वाटलं की माझी भक्ती कुठेतरी कमी पडती आहे, की भगवंताच्या रजिस्टरमध्ये माझं नाव नाही. त्यावेळेस हनुमानजी आपलं भगवान रामचंद्र काय करतात, हळूच आपल्या दुसरी डायरी काढतात आणि मग हनुमानजी विचारतात. दुसऱ्या डायरीमध्ये पहिल्याच पेजवर हनुमानजीचं नाव असतं. हनुमानजीला कळलं नाही ह्या डायरीमध्ये नाव नाही, ह्या डायरीमध्ये काय आहे. तर भगवान रामचंद्र म्हणतात, हनुमानजी जे भक्त माझं स्मरण करतात ते मोठ्या डायरीमध्ये नाव आहे. जे भक्त माझं स्मरण करतात ते मोठ्या डायरीमध्ये आहे आणि मी ज्यांचं स्मरण करतो ते छोट्या डायरीमध्ये त्यांचं नाव आहे. म्हणजे भगवंताकडे 2 डायरी असतात. आपण जी भक्ती करतो ती भगवंताच्या बाहेरच्या डिक्शनरीमध्ये असते, डायरीमध्ये. आणि भगवंत ज्या भक्ताचं स्मरण करतात तर भगवंताची एक आंतरिक डायरी असते. म्हणून हे शबरी कोण्या डायरीमध्ये येते तर दुसऱ्या डायरीमध्ये येते, की भगवंत स्वतः तिचं स्मरण करतात आणि तिला भेटायला येतात. आणि हे गुरुदेवाच्या आशीर्वादातून. म्हणून आपल्याला बी शिकायचं आहे की आपण भगवंताच्या नजरेत बनलं पाहिजे, लोकांच्या नजरेत बनून चालत नाही. कोणाच्या नजरेत बनलं पाहिजे, भगवंताच्या. आणि जेव्हा आपण भगवंताच्या नजरेत बनू तेव्हा आपल्या जीवनाची असं शबरीनं काय केलं, भगवंत आले त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. आणि त्या सीझनला बोरं होते. बोरं कोणते असतात, दीपावलीच्या पिरियडमध्ये. आणि म्हणजे आपण म्हणतो निश्चित शबरी बोर, पण ती प्रत्येक सीझनचे फळं आणून अर्पण करायचे. पण नेमकं भगवंत कोण्या सीझनले, बोराच्या सीझनमध्येच आल्यानंतर शबरीला वाटायचे भगवंत आले आणि त्यांना आंबट बोरं नको लागायला म्हणून ते अर्ध खायचे आणि अर्ध उष्ट द्यायचे. आणि भगवंत प्रेमानं ते स्वीकार करायचे. भगवंताची जात नाही पाहिली, तिची स्वच्छता नाही पाहिली, मंत्रतंत्र पाहिले नाही, मुद्रा नाही पाहिल्या किंवा कोणती जातपात नाही. भगवंतानं काय पाहिलं नाही, भगवंतानं काय पाहिले, एक गोष्ट पाहिलं, भक्त्या, प्रेमानं, भक्तीनं जेव्हा तुम्ही देतात ना तर भगवंत स्वीकार करतात. म्हणून इथे शबरी एक द्यायची आणि दुसरं बोर लक्ष्मणाला द्यायचे. लक्ष्मणजी घ्यायचे आणि ते फेकून द्यायचे. का बरं, त्याला असं वाटायचं काय एक तर म्हातारी स्त्री आहे आणि म्हाताऱ्या स्त्रीचं कसं काय खायचं, जर तिचं न शरीर चांगलं आहे, न रूप चांगलं आहे, न काही आहे. पण भगवंत प्रेमानं मुटकं खात होते. जसं एक मला आता लगेच प्रसंग आठवला की भगवंत किती कृपळ आहेत. एकदा भगवान कृष्ण वृंदावनमध्ये रोज गोपसखासोबत जायचे आणि गेल्यानंतर सगळे गोपसखा काही नाही काय आणायचे. मधुमंगल सगळ्यांचा खायचा, ब्राह्मण होता आणि मोठा पोट होता, त्याला आवडायचं खायला. एक दिवस त्याच्या आईनं ताक दिलं. ताक दिल्यानंतर सगळ्या गोपसखा काय करायचे भगवंताला, कोणी अरे कृष्णा संदेश चांगला अर्धा खाऊन द्यायचे, कोणी रसगुल्ला, कोणी संदेश, कोणी गुलाबजाम, असे कोणी समोसा, कोणी कचोरी, असं सुंदर सुंदर प्रसाद अर्पण करायचे. आणि गोपसखा अर्पण केल्यानंतर भगवंत सगळ्यांचं खायचे. भगवंतानं पाहिलं एक व्यक्ती नाही, दिसत नाही, कोण आहे, मधुमंगल नाही, नेहमी सगळ्यांचं खातो पण आत गेला कुठं. तर पाहिलं की झाडाचा खाली काहीतरी हा करतोय, तर ताक पितोय, म्हणजे मटक्यामध्ये काहीतरी पितोय. भगवंत म्हटले तुम्ही खा सगळं, मी येतो जाऊन जरा, हा काय करतो बघून तरी येतो. पाहिलं तर हा ताक पितोय गड. आणि जसं जसं कृष्ण यायला लागले तर मधुमंगलला पाहिलं, काय पाहिलं, अरे कृष्ण येतोय. आणि कृष्ण येतोय हे जसं पाहिलं त्याला वाटलं आता राहिलेलं ताकसुद्धा तो पिऊन टाकेन. म्हणून शेवटी ते काय केलं, सगळं ताक पिलं. आणि जसं ताक पिलं तर त्याचं पोट ऑलरेडी भरलेलं होतं. राहिलेलं ताक कुठं होतं, तोंडामध्ये धरलं. आणि धरल्यानंतर मोठी गुळणी आले तर आता करायचं तर काय करायचं. कृष्णानं पाहिलं की अरे ना सगळं हावरटानं सगळं ताक पिलंय. तर भगवंत बी हुशार होते, गेले मधुमंगलच्या आणि आपलं मुख ओपन केलं, उघडं केलं आणि मधुमंगलला काय केलं, असे गाल दाबले आणि ते सगळं ताक उडालं आणि भगवंताने स्वीकार केलं. जेव्हा हे दृश्य ब्रह्माजीने पाहिलं ते मोहित झाले. म्हणजे भगवंत आपल्या प्रेमी भक्तांचं उच्चिष्ट खातात. याचा अर्थ उद्यापासून असं नाही की डाळीचे 2 थेंब टाकून चाटायचं. मी पाहिले एका दिवशी एका घरात गेलो जेवायला, माहीत नाही कोण होती माऊली, ते किचन म्हणजे म्हणलं हे अवघड राहतात. ते त्यांचं लेवल वेगळे ना आपले लेवल वेगळे आहे.
तर इथे शबरीनं दिलं आणि भगवंतानं त्याचं स्वीकार केलं. भगवंतांनी बाह्य अवस्था नाही पाहिली तर भक्ती पाहिली. केवळ तिनं काय अर्पण केलं? बोर अर्पण केलं आणि भगवंत तिला प्रसन्न होऊन झालेले. तर आपल्याकडे सुद्धा भगवंताला आपण काही ना काही आपल्याकडे फळ अर्पण केलं म्हणजे नुसतं तुम्ही फळ जरी अर्पण केले तरी भगवंत प्रसन्न होतं. भगवंताला तुमच्याकडून काही मोठ्या गोष्टीची गरजच नाही. तुमच्याकडे जी गोष्ट आहे तेवढी ते तुम्ही अर्पण करा आणि ती अर्पण केली तरी भगवंत स्वीकार करतात. हे झालं रामायणातलं उदाहरण. आपण दुसरं उदाहरण पाहूया श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये. वृंदावनमध्ये भगवान कृष्ण जेव्हा लहान होते आणि एक स्त्री, वनवासी स्त्री रोज फळं घेऊन यायची. फळं घ्या, फळं घ्या, फळं घ्या. आणि ती नेमकी नंदबाबाच्या महलामध्ये यायची. आणि नंदबाबा आल्यानंतर कृष्ण रोज यशोदामाई समोर जायचे, यशोदासोबत जायचे आणि यशोदामाई काय करायचे? धान्य द्यायचे आणि त्या धान्याच्या बदल्यामुळे ती फळं घेऊन टाकायचं. आणि मग असं नित्यक्रमण बऱ्याच दिवस कृष्णाने हे पाहिलं. एक दिवस ही फळवाली मुद्दाम, तिला एकच कारण होतं का बरं याची नंदबाबाच्या महलामध्ये, तर ती भगवंताचं दर्शन घ्यायला तिला खूप आवडते. फळं विकण्याशी किंवा धान्याशी मतलब नव्हतं. आणि म्हणून एक दिवस ती फळं घेऊन नंदबाबाची तिथं सारख्या आरोळ्या देत होती. आणि केल्यानंतर यशोदामाईनं काही प्रतिसाद दिला नाही. कृष्णाला वाटलं आज आपण जाऊन फळं घेऊन या. आणि मग कृष्ण काय करतात? जातात तुरुक 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 आणि जाताना आपले छोटेसे नन्हेसे हात त्याच्यामध्ये थोडं त्यांना गेल्यानंतर बघतात की फळवाली तर फळं घेऊ नये, आता हिला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून ते काय करतात? आपल्या धान्याच्या कोठारामध्ये जातात आणि धान्य घेऊन येतात. आणि धान्य घेता घेता काय करतात? सगळं धान्य सांडत आणतात. आल्यानंतर ते राहिलेले दाणे, थोडेफार दाणे होते, ते म्हणले मैया कुठे टाकू? आता त्या फळवालीला त्या धान्याशी काहीच नव्हतं. तिच्या व्यवहारात पाहिलं तर काहीच नव्हतं. ती व्यवहारामध्ये घाट्यामध्ये जात होती पाहिली गेली तर एक दृष्टिकोन होतं. पण ती त्या धान्यापेक्षा भगवंत काय देतात हे महत्त्वाचं नाही. तिला एकच होतं की एवढं अमप सुंदर याचं पाहायला दुसरीकडं कुठं भेटणार नाही. ती एवढी मंत्रमुग्ध व्हायची, तिला ही भान पण नाही राहायचं की तो काय घेऊन आलाय. आणि मग ती भाण्याच्या बाहेर आल्यानंतर म्हणायचे टाक्या टोपलीमध्ये. आणि टोपल्यानंतर त्यावेळेस कृष्ण म्हणायचे आता मी धान्य टाकलं ना, मला फळं दे ना. आणि मग ती फळवाली काय करायची? कृष्णाच्या हातामध्ये फळं द्यायची. कृष्णाच्या हातात एवढे फळं असायचे की कृष्णाच्या हातात मावत नाही म्हणून ते अशा हातात धरायचे. आणि ती फळवाली काय करायची? रोज एक एक फळं त्या थर लावायचे. आणि थर लावून भगवंत फळवालीकडे बघायचे आणि फळवाली भगवंताकडे बघायचे. ह्या दोघांच्या प्रेमाचं आदान प्रदान आपण कल्पना नाही करू शकत. जेव्हा तुम्ही भगवंताकडे निस्वार्थ भावनेने जाताना भगवंताला काही देण्याची भावना करतात ना, तर भगवंत तेवढंच प्रेमानं तुमच्याकडे पाहतात आणि तेवढीच तुम्हाला नाही का ते प्रेम करतात. आपण जर प्रेम केलं, काही दिलं, प्रेमाची व्याख्या काय? आपल्याकडे जे सर्वस्व आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती भगवंताला आपण समर्पित केली पाहिजे. आणि फळवालीने काय केलं की तिच्याकडे बेस्ट काही जे होतं भगवंताला अर्पण केले. भगवंत तिला पाहत होते. ही भक्तीची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की भगवंताला आपण जिंकू शकतो, भगवंताला अधीन करू शकतो, बाकी कोणती गोष्ट नाही. आणि अशा फळवाली दिल्यानंतर भगवंत निघून जातात. निघून गेल्यानंतर जेव्हा ही टोपली उचलते, बघते अरे टोपली तर काहीच नाही, सगळी खाली होती. आणि बघते तर जेव्हा ती गेली घरी जाते आणि टोपली उघडते, जसं जसं जात होते ते जाडे, तर तिने कपडा उघडते तर त्या टोपलीमध्ये काय दिसलं तिला? सगळे माणिक मोते, हिरे, जवाहरात, सोनं नाणं सगळं टोपलीनं भरलं. असं होतं की तिच्या कितीतरी पिढ्या त्या धनानं नाही काय होतं. तर म्हणजे भगवंताला तुम्ही जर कणभर दिलं तर भगवंत तुम्हाला मनभर देतात. आणि देव देताना कसं आहे, तुम्ही मनभर दिलं तर ते कणभर तुम्हाला देतात. आणि हिचं सुंदर उदाहरण आहे, प्रल्हाद महाराजाने 5 वर्ष भक्ती केली आणि किती वर्ष राज्य केलं? 36,000 वर्ष राज्य केलं. आणि हिरण्यकशिपूने 1,000 वर्ष तपस्या केली आणि राज्य भोगायला किती वर्ष भेटलं? केवळ 5 वर्ष. कारण प्रल्हाद 5 वर्षाचे होते. म्हणजे तपस्या किती केली? खूप. आणि भोगा किती भेटलं? देवताने किती दिलं त्यांना? म्हणजे त्याने देवताला भरपूर दिलं, पण देवताने त्याला किती दिलं? कणभर दिलं. पण इकडे प्रल्हाद महाराजाने भगवंताला थोडंसं दिलं, 5 वर्ष भक्ती केली, भगवंतानं मन भरून दिलं. सुदामाचं उदाहरण घेऊ द्या. सुदामानं काय दिलं भगवंताला? उष्टे पोहे दिले.
ते बी कोणाचे तरी आणलेले पोहे दिले भगवंताला कणभर दिलं आणि भगवंताने मनभर दिले. हे भगवंताचा आणि देवतामधला फरक आहे आणि हा भौतिक जगातला नियम आहे. म्हणून भगवंताला कणभर दिलं पाहिजे, पण देताना काय भाव असले पाहिजे? भक्त्या प्रेमानं भक्तिमय अवस्थेत जेव्हा देतात तेव्हा भगवंत त्याला स्वीकार करतात. हे भक्तीचं सिक्रेट आहे. ते म्हणा सिक्रेट ऑफ सक्सेस, एखाद्या सफलतेचं काय आहे तर सिक्रेट ऑफ सक्सेस म्हणजे काय? केवळ भगवंताला. हे झालं दुसरं उदाहरण. म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये हे जेव्हा आपण कथा ऐकतो याच्यामागं खूप असे डीप सिद्धांत आहेत, ते सिद्धांत आपण समजले पाहिजे. तर इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत भगवत प्राप्तीसाठी, एक प्रेम आणि दुसरी जेव्हा हे देतो तेव्हा भगवंत त्याला ते स्वीकार करतात. हे झालं भागवताचं उदाहरण. आता कालच स्नान यात्रा आहे, रथयात्रा आजपासून चालू झालेली. भगवान जगन्नाथचे एक अनन्य भक्त होऊन गेले दासबोरी. हे दासबोरी आदिवासी किंवा अतिशय गरीब परिवारातले होते आणि असल्यानंतर ते त्या भागामध्ये दलित आदिवासी असल्यामुळे ते रोज एका ब्राह्मणाकडे घरी जायचे, कपडे शिवायचे, कपडे बनवायचे आणि त्या कपड्यातून उश्या बनवून काहीतरी विकून नाही का उदरनिर्वाह चालायचा. म्हणजे 8 दिवसामध्ये एक कपडा शिवला तर त्या टायमाला कपडे शिवणे म्हणजे काही मशीन नव्हत्या, तर ते कपड्यामधून जे काही असायचं त्यांचं उदरनिर्वाह चालायचं. असे दासबोरी जायचे आणि एक दिवस एका भक्ताच्या मुखातून जगन्नाथजीचा त्याने सुंदर सुंदर लीला ऐकल्या आणि सुंदर लीला ऐकल्यानंतर त्यांचं दासबोरीचं आकर्षण जगन्नाथजीच्या प्रती एवढं झालं आणि झाल्यानंतर त्यावेळेस त्यांना असं वाटलं की मी कधी भगवंताला प्राप्त करू शकेल, कसं प्राप्त करू शकेल, या भावनेनं काय केलं, तो रोज ऊर्ध्वपुंड्रक तिळक लावायचा, गोपीचंदनाचा टिळा लावायचा आणि भगवंताच्या भक्तीमध्ये गळ्यात तुळशीची माळा भगवंताच्या भक्तीमध्ये एवढा तल्लीन झाला की त्याला हेच राहिलं नाही. आणि मग रोज प्रतिवर्षीप्रमाणे सगळे लोक जगन्नाथपुरीमध्ये जायचे. त्याला पण असं वाटलं की एवढं जगन्नाथजीचं ऐकलं मी दलित आदिवासी असताना आपलं हे, तर मी भगवान जगन्नाथचे दर्शन घ्यायला पाहिजे. आणि मन रथयात्रा भगवान जगन्नाथचं दर्शन झाल्यानंतर जसं भगवंताच्या समोर रथ थांबला दासबोरीच्या, एवढे प्रफुल्लित झाले आणि भावविवर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्या आणि भाव येऊन भगवंताला सुंदर सुंदर प्रार्थना केल्या. आणि प्रार्थना केल्यानंतर जसं त्या चिंतनातून भगवंत त्यांना म्हटले की मी तुझ्या अतिशय प्रसन्न आहे, तू एवढ्या लांबून आला नाही, मी तुला पाहून फार आनंद झालेला आहे. आणि भगवंत मग दासबोरीला म्हटले काहीतरी वरदान माग. तर दासबोरी म्हटले भगवंत काही वरदान नको, मला सतत तुमचं हे दर्शन घडत राहावं. मग जाता जाता भगवंत म्हटले जेव्हा तू पुढच्या वेळेस येशील ना मला काहीतरी येताना घेऊन ये तुझ्या घरून, मी ते मला आवडेल. आणि म्हणून रथयात्रा संपली आणि दासबोरी घरी निघून गेल्यानंतर त्याने आपलं कपडा शिवला आणि एका ब्राह्मणाकडे गेला. हा ब्राह्मण अतिशय लोभी होता आणि लोभी असल्यानंतर तो म्हटला की हा जो कपडा घ्या तुम्ही आणि त्याच्या बदल्यामध्ये थोडंसं एक नारळ तुमचं अतिशय सुंदर आहे आणि हे नारळ जेव्हा मी जगन्नाथजीला अर्पण करेल तर जगन्नाथजी मला खूप प्रसन्न होतील. पण हा लोभी ब्राह्मणाने काय केलं, कपडा तर घेतला आणि त्या कपड्याच्या बदल्यामध्ये बाकी काही नाही देता एक नारळ दिलं. आणि दिल्यानंतर गावचा एक दुसऱ्या ब्राह्मणाला सांगितलं अहो तुम्ही चाललेत ना जगन्नाथपुरीला, रोज तुम्ही काही ना काही फळं घेऊन जातात, काही ना काही वस्तू घेऊन जातात, एक माझं नारळ घेऊन जा आणि जगन्नाथजीला कुठे जा, जेव्हा तो गरुड स्तंभाच्या मागे जाताना आणि त्यांना सांगा की तुमचा सेवक आहे ना दासबोरी, त्याने हे नारळ दिले, तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस हा ब्राह्मण जो जाणारा होता तो हसला, चेष्टा करू लागला, कुठं याची जात कोणती, याचा धर्म काय, आणि हा भगवंताला नारळ अर्पण करायला जातो, भगवंत स्वीकार करतील का, कारण याला अभिमान होता जातीपात. म्हणून भक्तीमध्ये जातीचा अभिमान कधीच नसला पाहिजे, पदाचा, ज्ञानाचा, धनाचा नाही. भक्ती ही कोणत्याही पदाविना भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणून भगवंत आपण जेवढा आपला भेदभाव राहू या संसारामध्ये
तेवढं भगवंत आपल्यापासून दूर आहेत. भक्ती म्हणजे सगळं समरसता, समरस म्हणजे सगळ्याला सामावून घेतलं पाहिजे, त्यांची भौतिक अवस्था न पाहता केवळ एकच पाहिलं, श्रीकृष्ण शरणम ममम. तो सगळ्या श्रीकृष्णाचा अनन्य भक्त, बाकी कोणती नाही. म्हणून आपल्याला एक नाव दिलेलं आहे हरिजन. हरिजन महात्मा गांधींनी दुसरं दिले. हरिजन या शब्दाचा अर्थ काय? जे हरीचे भक्त आहेत, जे बंधू आहेत, हरिभक्त आहेत, त्याला हरिजन मानतात. पण त्याला काय झालं, हरिजन शब्दाचा नाही का विनाकारण त्याला अर्थ वेगळा करून टाकलेला आहे. जो हरीची भक्ती करतो तो जन होतो. हरी कोण आहे? भगवान नारायण कृष्ण आहेत. म्हणून त्याच्यात जायचं नाही आपल्याला विषय, पण महत्त्वाचं की असं भक्त. आणि म्हणून या दासबोरीनं जेव्हा दिला नारळ घेऊन आला तो ब्राह्मण, आल्यानंतर तो म्हटला काय घेणार का नाही माहीत नाही, पण जातो आणि तो जगन्नाथपुरीला आज बी तुम्ही गरुड स्तंभाचे तिथे गेल्यानंतर म्हणतो की हे जगन्नाथ, तुमचा भक्त दासबोरीने एक सुंदर नारळ दिलेले, तुम्ही ते स्वीकार करा. आणि असे डोळे मिटून नाही का काय करतात, अर्पण करतो. तसं जसं अर्पण केलं ते नारळ अदृश्य होऊन जाते. त्याला असं वाटलं कोणी जादू टोनाता केलं नाही, आजूबाजू तो कोणीच नाही आहे. बघितल्यानंतर तो जेव्हा अल्टरमध्ये देवाऱ्यामध्ये जातो तो बघतो की जगन्नाथजी तिथं नारळ नाही का पिऊन नाही का त्याचे सालं सगळीकडे पडलेले आहेत. आणि जसं पाहिलं की जे नारळ मी घेऊन आलो आहे आणि ते पिले जगन्नाथजीला, तर त्याला असं वाटलं की स्वतःला ग्लानी झालं की मी काय समजत होतो दासबोरीला, पण हा दासबोरी कोणी नाही, तसा अनन्य भगवान जगन्नाथजीचा भक्त आहे. आणि मग तो ब्राह्मण येऊन सांगतो, अरे दासबोरी, भगवान जगन्नाथजीनं काय केलं, तुझं नारळ स्वीकारलं. तर इथं दासबोरी एवढा आनंदी झाला, एवढा आनंदी झाला की जगन्नाथजीनं माझं नारळ स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर आंब्याचं सीझन आलं. जगन्नाथजीला आंबे खूप प्रिय आहेत. जगन्नाथजीला आंबे, नरसिंहदेवाला 2 फळ प्रिय जास्त आहेत, एक नारळ आणि केळी. नरसिंहदेवाला प्रसन्न करायचं तर केळी ठेवले पाहिजे, नारळ ठेवलं पाहिजे. आणि जगन्नाथजीला प्रसन्न करायचं असेल तर आंबे ठेवले पाहिजे. हे ग्रंथकार म्हणतात, मी नाही सांगत. आम्र, नारळ म्हणून आपण सगळ्यात जास्त नारळ फळ अर्पण केलं जातो. तर इथे जेव्हा मग पुढच्या वेळेस त्याने काय केलं, आंब्याचे तिथले कपडे शिवले आणि त्या शिवून नाही का आंबे, सुंदर क्वालिटीचे आंबे घेतले. आणि घेतल्यानंतर टोकरी घेऊन तो जगन्नाथपुरीमध्ये आला. आल्यानंतर तो जो गरुड स्तंभ आहे बाहेर, तो जगन्नाथजीला अर्पण म्हणला. अहो पंडाला नाही का म्हटला की माझे आंबे घेऊन जा. तर तिथं पंडा वादविवाद करू लागले. प्रत्येकाला वाटायचं मी अर्पण करेन, मी अर्पण करेल, हे आंबे मी अर्पण करेल. कारण ते अर्पण केल्यानंतर प्रसाद यांना भेटन म्हणून ते भांडण करत होते. या भांडणामध्ये सगळे पंडा भांडत बसले. जगन्नाथजी बाहेर आले आणि जे चक्र आहे त्या चक्राला म्हटले, हे जगन्नाथजी, मी सुंदर आंबे आणलेले, तुम्ही ग्रहण करा. आणि हळूहळू त्यांच्या टोपलेले सगळे आंबे दृश्य झाले. हे सगळ्या ब्राह्मणांचा भांडण संपल्यानंतर काही जण आले, म्हणले काय रे, कुठे आंबे अर्पण करायचेत? म्हटले भगवान जगन्नाथजीनं आंबे नाही का तुम्ही स्वीकारलेले, जा तुम्ही देवारे जाऊन बघा. आणि सगळे ब्राह्मण म्हटले काही करतो, काही चेष्टा करतोय, जगन्नाथजी कुठे स्वीकार, जोपर्यंत आम्ही अर्पण करत नाही तोपर्यंत जगन्नाथजी घेत नाहीत. ते म्हटले अहो तुम्ही जाऊन या. आणि जाऊन बघता तर देवाऱ्यामध्ये सगळे सालट्या कोळी पाडलेल्या पाहिल्या. आणि पाहिल्यानंतर ह्या ब्राह्मणाला असं वाटलं की तुच्छ आम्ही जे ब्राह्मण आहोत आमचं तुच्छ आहे सगळं, की दासबोरी कोणी साधारण नाही, तो भगवान जगन्नाथाचा अनन्य भक्त आहे. आणि येऊन ते म्हणतात, क्षमा मागतात आणि म्हणतात की थोडीशी तुमच्या चरणाची धूळ भेटली तर जगन्नाथाची कृपा आमच्यावर पण होऊन जाईल. आणि मग इथे 40 आंबे त्याने अर्पण केले. आणि केल्यानंतर तिथे पंडा, मग तिथे गेल्यानंतर जगन्नाथजी प्रसन्न होतात आणि म्हणतात की काहीतरी दासबोरी तू वरदान माग. आणि वरदान मागितल्यानंतर तिथे त्याच्या पहिले एक प्रसंग असा घडतो की जेव्हा ते आंब्याचे कोळी पाहतात तर भगवान जगन्नाथजी का आपला हार काढतात, प्रसादी माला, आणि तिथले निर्माल्य आणि काही थोडा फळ प्रसाद नाही का दासबोरीला जातात. आणि दासबोरीला ते प्रसाद अर्पण केलं म्हणतात, जगन्नाथजी स्वतः गळ्यातला हार काढून तुमच्यासाठी दिलेला आहे आणि हे प्रसाद दिला आहे, तुम्ही त्याचं ग्रहण करा. आणि एवढं भावीवर झाल्यानंतर तो रथाला चक्राला पाहूनच जगन्नाथजीला प्रार्थना करतात आणि जगन्नाथजी प्रसन्न होतात आणि म्हणतात काहीतरी वरदान माग. त्यावेळेस दासबोरी म्हणतो की भगवंत मला बाकी काही नको आहे, मला तुमचे विविध रूपाचं दर्शन नेहमी देत राहा. माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोळ्यामध्ये सतत तुमचं रूप राहावं, चित्तामध्ये तुमचं नेहमी स्मरण व्हावं, चित्तामध्ये दुसरं कोणी नको आहे तुमच्याशिवाय. आणि माझं मन ह्या जगातल्या सगळ्यात धोकादायक आहे जगन्नाथजी, माझं मन सतत तुमच्या चरणाशी ओढत राहावं. एवढं मला तुम्ही काय करा, आशीर्वाद द्या.
आणि दिल्यानंतर भगवान जगन्नाथजीनं आपले विविध रूपाचं दर्शन दासबोरीला केलं आणि आयुष्यभर ते दासबोरी आपलं गाव सोडलं आणि जगन्नाथपुरीमध्ये येऊन शेवटी सगळं स्मरण करता करता भगवत धामात निघून गेली. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की भगवंताला आपण आपल्याकडे चांगली गोष्ट, फळातलं फळ आपण पहिले जगन्नाथ विठ्ठल रुक्मया असो. आता मला काल सांगत होते वड सावित्रीला गेलेत बरेच जण, तर तिथे आंबे कोणते अर्पण केले मी विचारत होतो तिथे पूजा, कारण मी गेल्यानंतर आता गप्पा मारता मारता असं विषय काढला काय काय असतं तिथं बघा, कशी पूजा करतात तुम्ही, काय करतात ते सांगितलं. कोणी गोटे आंबे आणतंय, कोणी अशा जुन्या सुपाऱ्या असतात, दिवा बी, मग ते धागे, बरंच. म्हणजे देवाकडे जाताना फालतू वस्तू घेऊन नाही गेलं पाहिजे. तुम्हाला वाटत ना काय तिथं ते मी ऐकलं की चांगल्या क्वालिटीचा धागा तर घेऊन जायचा. कोणी धागा घेऊन गेला तर नवरा सुटून जाईना तुमचा. चांगला काढलेलं तर तो चांगला धागा बांधलेला तर नवरात बांधला जाईन. मी असंच बरंच बोललो. म्हणजे सांगायचं तिथं ते सांगतं की लोक काय देवाला कसं आहे, फाटकी नोट देवाला, चांगली नोट आपल्या खिशात, चांगले फळं आपल्या घरात, देवाला 2 नंबर. मोदक तळतात ना लोक, उकडीचे मोदक एवढेच देवाला आणि फ्राय केलेले आपल्याला, त्यांना साखरेचं आणि शेंगदाण्याचं, आपल्याला कसं खवा घालून ड्रायफ्रूट घालून. अरे काय भामटीगिरी आहे. नाही, तुमच्याकडे जे बेस्ट आहे ते पहिले जगन्नाथ, कृष्ण, विठ्ठल रुक्माई, रामचंद्र यांना अर्पण केलं पाहिजे. म्हणून इथे भगवंताला काय अर्पण केले पाहिजे तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी प्रेमाने निसर्गाच्या ऋतूनुसार भगवंताला फळं अर्पण केले पाहिजे. हा ऋतू चालू आहे ना, ह्या ऋतूतले काय फळं आहेत, आंबे, ते टरबूज नाही अर्पण केली पाहिजे, नाही तर आणलं टरबूज खरबूज नाही. सीझन कोणतं आहे, आंब्याचं आणि केळीचं आहे. आता याच्यानंतर जे सीझन आहे ते फळं अर्पण केले पाहिजे. म्हणून इथे जर तुम्हाला फळं नाहीच भेटले तर भगवंताला सुक्कमेवा फळं अर्पण केली पाहिजे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता. भगवंताला कृपाळीत हो, खायला लागले तर तुम्ही देणार नाहीत, पण ते प्रसाद म्हणून नाही का, ॲटलीस्ट बाबा मला भोग लावा पण तुम्हीच खा. एक भक्ताच्या घरी मी असंच गेलो होतो, त्यांनी लई काजू बदाम ठेवले होते. म्हणलं काय माताजी प्रभूजी एवढं नाही. म्हणले प्रभूजी आमच्याकडे जगन्नाथ आपल्या भगवंताला आम्ही नैवेद्य दाखवतो, घरात कोणीच खात नाही, पण तुमच्यासारखे कोणी भगत येतात ना त्यांना आम्ही ठेवलेले आहेत. मला चांगलं बुवा. आणि मग त्या ड्राय आपल्या याच्यामध्ये खिरीमध्ये किंवा आणखीन कशामध्ये घालत असतात. तर हे भगवंताचं प्रेम. आणखीन एक कथा आहे पद्मपुराणामध्ये. पद्मपुराणामध्ये द्वापरयुगातली एक प्रेमी भक्ताची कथा आहे. त्याचं नाव चक्रीन भिल्ल. ही घोर वनात राहायची, अतिशय साधी सोपी भोळी होती, भाबडी होती. पण तिला एक वाटायचं की वनामध्ये जे काही फळं असायची ना, त्या वनामध्ये एक सुंदर विष्णूचं मंदिर होतं. आणि चक्रीन भिल्ल काय करायची, रोज वनामध्ये जायची, फळं जमा करायची आणि पहिले फळं खाऊन बघायचे. जो गोड लागला ती त्या विष्णूला अर्पण करायची रोज फळ. आणि जे खराब आंबट लागले ती स्वतः खायची. चांगलं फळ गोड लागलं की ती बाजूला काढून ठेवायची आणि आंबट किंवा खराब असेल ते स्वतः खाऊन टाकायचे. असं नित्यनियमाने तिचं दिनचर्या चालायची आणि भगवान जे विष्णू आहेत त्यांना ते अर्पण करायचे. असं करता करता ती उष्टी फळे भगवंताला अर्पण करायची आणि भगवंत स्वीकार करायचे. एक दिवस काय झालं, ही जी चक्रीन भिल्ल असायची तिचं नित्यक्रम असायचा भगवंताला. आणि भगवंत बी रामचंद्र प्रत्यक्ष खाल्ले तर विग्रह का खाणार नाही. भगवंत ह्या 3 गुणाच्या पलीकडे आहेत. आपण तरी भेदभाव, पण भगवंताला भौतिक अवस्था काही प्रभावित करू शकत नाही. भगवंत तिथं प्रेम बघत होता. आणि हे केल्यानंतर एक दिवस काय झालं, तिला वनकात भटकत भटकत एक मधुर फळ तिनं एक फळ पाहिलं. फळ पाहिल्यानंतर पहिलं वाटलं की तिच्या मनात आलं की हे जर फळ मी विष्णू अर्पण केलं तर पण पहिले खाऊन बघूया. आणि मग खाता खाता छोटंसं फळ तिच्या मुखात गेलं आणि मुखात गेल्यानंतर ती गळ्यात अटकलं. आणि गळ्यातून असं वाटकत आल्यानंतर तिला वाटलं की एवढं मधुर फळ जर मी खाऊन टाकलं तर माझ्यासारखी पापी व्यक्ती कोणीच नाही. म्हणून हे फळ मी काय केलं पाहिजे, भगवान विष्णूला अर्पण केलं पाहिजे. आणि कसं करायचं म्हणून ती खूप प्रयत्न करत होती, आपलं हात घालून ते फळ काढण्याचं. पार गळ्यापर्यंत अटकलेलं, पण ती निघतं कुठं. आणि न निघाल्यामुळं ती हतबल झाली. आणि असं सुंदर फळ जर मी नारायण अर्पण केलं तर किती प्रसन्न होते. म्हणून काय करण तर ती गळा दाबण्याचा प्रयत्न करत होते. गळा दाबून जरी निघालं तर निघालं, नाही निघालं तर तिनं काय केलं, कुऱ्हाड घेतली आणि आपला गळा कापला.
आणि गळा कापल्याबरोबर तर रक्त बंबाळ झालं की फळ निघन आणि मी विष्णूला अर्पण करेन भगवंताला. भोळी बाबडी होती, साधी होती, काही एवढं हे ज्ञान होतं. आणि भगवंत बघतात की एवढी रक्त बंबाळ झाली आहे, जीवाची लाई होती, पण तिची देण्याची भावना काय आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तिला मला चांगलं गोष्ट अर्पण करायची आहे. तर भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या वरद हस्तात तिला स्पर्श करून तिची जखम भरून येतात आणि म्हणतात, चक्रिणी तू किती माझ्यासाठी कष्ट उचललेले, तू मला ते फळ अर्पण करते, मी स्वीकार केलेला आहे. म्हणून असं जेव्हा भगवंत गहिरले आणि तिच्या नामामध्ये एकच नाव होतं, काय होतं, एकेशे गोविंद माधव जगदीश. आणि असं नामाचं स्मरण करतात भगवंत. तिला पूर्ण केल्यानंतर भगवंत म्हटले काहीतरी वरदान माग. तर त्यावेळेस ही जी चक्रीण भिल्ल होती ती म्हटली, मला कोणतेही पद नको, नित्य नेमाने सदा सर्वत्र अवस्थेमध्ये तुझा सहवास भेटू दे, बाकी कोणती गोष्ट नाही. आणि दुसरं, सहवासामध्ये मी काय करू शकेल, माझ्याकडे जी गोष्ट चांगली असेल ना भगवंता, मी तुला अर्पण करेल. आणि केल्यानंतर मला शेवटी ती भगवंताला वरदान मागितल्यानंतर भगवंत एक वरदान मागते. काय मागते, मला आपल्याकडून कोणतेही वरदान नको, केवळ माझे चित्त निरंतर आपल्यामध्ये लागत राहो. काय, निरंतर चित्त कोणाशी राहो, तुमच्या चरणाशी राहो. आणि असं केल्यानंतर वरदान देतात. भगवान म्हणतात, हरकत नाही, तुझं चित्त, तुझं मन, तुझं कार्य सगळं काही आहे ते शेवटपर्यंत माझ्यामध्ये राहीन. आणि शेवटी हे सगळं देहत्याग केल्यानंतर माझ्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होती. म्हणून इथे भगवंत ह्या श्लोकामध्ये म्हटले जाते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अन्य अन्नस्तत्वा हरिभक्ती प्रपन्नातोय कृतार्थ न संशया. ह्या सुंदर श्लोकामध्ये पद्मपुराणाचा क्रियायोग अध्याय 26 श्लोक नंबरमध्ये म्हटलेलं आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तथा अन्य अंतज लोकांमध्ये जो कोणी हरिभक्तीद्वारे भगवंतांना शरणागत झालेला आहे तो कृतार्थ झालेला आहे, त्याला कोणतेही संशय नाही. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्याकडे जे काही फळं येतात, जे सिजनेबल फळं आहेत ते पहिले भगवंताला अर्पण करा आणि मग ते प्रसाद म्हणून तुम्ही स्वीकार करा. पण सिजनेबल कोणतेही. म्हणून आपल्या मंदिरामध्ये जर पाहताना तर वैकालिकेमध्ये सिजने फळं असतात. अभिषेकाला नारळ पाणी कंपल्सरी असते. अभिषेकामध्ये आणखीन एक गोष्ट असते, कोणती माहिती आहे का, फळं असते. हे तर झालं, अभिषेकामध्ये फळं लागतात, यज्ञामध्ये पण फळं लागतात, तुम्ही जे पूजा घालतात ना त्याच्यामध्ये पण फळ लागतात. म्हणजे सगळ्या क्रियामध्ये एक तर सुके फळं असतात, खारे, खोबरं, हळकुंड, सुपारी, असे 5 फळं सुके फळं असतात आणि ओले फळं असतात. म्हणजे उपासाला सुद्धा फळं लागतात. म्हणजे भगवंताला येणे की नाही, म्हणजे कर्मकांड करायचं असेल तरी फळं लागतात आणि भक्ती करायची असेल तरी फळं लागतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टी येतात ते पहिले भगवंताला अर्पण केलं पाहिजे आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, भगवंत प्रसन्न होतात आणि आपले जे इंद्रिय ते शांत होऊन प्रसादाच्या माध्यमातून आपला पण उद्धार होतो. असं भगवंताला प्रसन्न करण्याचा अतिशय साधा सोपा फॉर्म्युला उपाय ह्या श्लोकातून सांगितलेला आहे. म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा.